नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण आपला यूट्यूब चॅनलचं पुन्हा सुरुवात केलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून आपलं यूट्यूबवरती काही पडलं नाही आणि आजारी असल्याकारणाने मला काही व्हिडिओ करता आलं नाही. गेल्या वर्षी आपण धुमाकूळ घातला होता, खेकडा रस्सा, बोंबील बटाटा. तर आज गरम गरम आज भुर्जी बनवण्याचं काम माझ्या आहोंचं चाललं आहे आणि आज आहो ड्रायव्हिंग न करता आज आचारी बनत आहेत आणि आज आपण मस्तपैकी अशी स्पेशल भुर्जी खाणार आहोत आणि इतकं सुंदर पाऊस चालू आहे. तुम्ही पाहू शकता, पावसाची मजा घ्या. इकडे भुर्जीला काय काय घेतलंय हो? कांदा, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो. टोमॅटो पण टाकणार आहात? हे काय केलंय? फ्राय पॅन केलंय. दुसरं काय? तेल दाखवतो, सगळं दाखवतो. तेल असणार आहे, बटर असणार आहे, 1 चमचा दूध असणार आहे. आज बघा, तुम्ही पाहू शकताय किती बारीक असं टोमॅटो चिरलेला आहे आणि मस्तपैकी असं बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे यांच्यासोबत आमचे वॉचमॅन आलेले आहेत. हनी चिंगी, हनी, ओ हनी, चला पेडिग्री खायला. बघितलं का? ही आमची चिंगी आणि ही आमची हनी. चिंगी, तरी आपण टाकणार आहोत थोडंसं तेल. थोडंसं तेल. तेल मस्तपैकी परतून घ्यायचं, गरम करायचं. आपण तव्यात तेल टाकलेलं आहे. आता कढीपत्ता, साध्या पद्धतीने आपण आता भुर्जी बनवणार आहोत. हे टाकलेली मिरची परतून घ्यायचं छानपैकी. वा, मस्त तापलेला आहे तवा. आता आपण टाकणार आहोत कांदा. मजा येणारी भुर्जी खाताना. मस्त असा पाऊस जोरदार चाललेला आहे. मजा येणार आहे. कांदा हळूहळू थोडासा तांबूस रंग येत चालला, बघू शकता. लवकर शिजण्यासाठी टाकणार आहोत मीठ. टाकल्याशिवाय कांदा लवकर नमक शिजत हो. नाही. कांदा लालसर झाला. आता त्यात आपण टाकला टोमॅटो. मध्ये मध्ये पडपड पडपड करत होती म्हणून तो व्हिडिओ आपण टाकलेला नाही. मम्मीने तिला ओरडली, गपना गं. कसं होतं, हा थोडासा असा मेल्ट होऊ दे टोमॅटोला त्याच्याशिवाय. आणि बनवताना घाई करायची नाही, त्याशिवाय चव येत नाही. हळद 1 चमचा. लाल मसाला हा आम्ही घरातच बनवला आहे. आम्ही हा 1 चमचा टाकलेला. बस त्याला छानपैकी परतून घ्यायचं. मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणून आपण लाल मसाला थोडा कमी वापरला. अच्छा, तुम्ही ते कांदा शिजण्यासाठी मीठ टाकलेलं का आधी? कांदा असं शिजत नाही, त्याला मीठ लागतंच. मिठामुळे चिकन शिजतो. हा लवकर आणि चांगला मिक्स व्हावा यासाठी आपण हाच टीस्पून आपला चमच्यात पाणी घेऊन एवढं पाणी याच्यात आपण टाकलं आणि मिक्स करू. बरं, मग आता पावसाळा चालू आहे. तुम्ही या व्हिडिओमधून लोकांना काही संदेश देऊ शकता का? कारण की आज पावसामध्ये जिकडे तिकडे बघतोय आपण, सगळीकडे पाणी भरलेलं आहे. लोकांची तारांबळ झालेली दिसते आपल्याला. तुम्ही काही संदेश देऊ शकता का?
आता व्हिडिओ येतात त्याप्रमाणे रस्ते फुटत आहेत, झाडं पडत आहेत, नदी नाले वाहत आहेत, फुल झालेले आहेत, कोण वाहून चाललं आहे. तर तुम्ही हे सगळं पाहत असताना तुम्ही पाहून सुद्धा जर का बाहेर जात असाल पाण्याच्या ठिकाणी किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी, जरा व्यवस्थित बघून जा की तिथे त्रास होणार नाही आणि काय आपलं काय गंभीर परिस्थिती उत्पन्न होईल असं काय करू नका. त्यापेक्षा मस्त फॅमिलीसकट घरी राहा, असे चांगले चांगले पदार्थ बनवा आणि खा. मस्त खा, स्वस्त राहा. आता बघू शकता तुम्ही कसं मस्तपैकी ग्रेव्हीसारखं तयार झालेलं आहे. बघा कसं छान वाटतं. व्हिडिओमध्ये लाल वाटत नाही पण आता समोर प्रत्यक्षात बघितल्यावर लाल लाल वाटतं मस्तपैकी. तर ह्याच्यामध्ये आपण अजून चव येण्यासाठी थोडा बटर टाकूया. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मसाला पाव पण बनवू शकता. आता बघू शकता इथे कांदा टमॅटो मस्तपैकी छानपैकी शिजलेलं आहे. त्याला असं पसरून घ्यायचं. पसरवलं. आता या ठिकाणी मी 6 अंडे घेतलेले आहेत. त्यांना चांगलं फेटायचं. आता हे अंडं झालेलं आहे फेटून छानपैकी. आता हे आपण टाकतो. अच्छा, नेहमी अंडं बनवताना मीठ कमी वापरा, कारण ऑलरेडी ते खारटच होऊन जातं. कसं होतं आजपर्यंत त्याचं गणित आपल्याला कळालं नाही. आणि एक फेटून असं टाकल्यानंतर थोडंसं असं फिरवायचं, जेणेकरून सगळा मसाला कांदा टोमॅटो सगळं मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे. आता याला तुम्ही असं मिक्स करतच राहा. सोडला तर जळून जाईल. छानपैकी असे फेटत राहायचे. बघू शकता. बघू शकता कशी भुर्जी छान व्हायला लागले. मस्त कलर पण किती छान आला त्याला. असा ऑरेंज कलर आलेला दिसतोय. सुंदर वाटतंय अगदी. याला खाली चिटकून द्यायची ना, जळली की तिचं टेस्ट चेंज होतो. जळलेलं तर स्मेल एकदम घाणेरडा येतो, खावंच वाटत नाही. आता 2च मिनटं फक्त याला आपण वरती झाकण लावून ठेवायचं. पाहू शकता किती छानपैकी झालेली आहे भाजी. बघा छानपैकी झालेली आहे. आता याच्यावरती आपण छानपैकी कोथिंबीर घालणार आणि नंतर आम्ही खायला बसणार आहोत. तुम्ही सर्वांनी खायला या आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. या तर मित्रांनो भुर्जी खायला. आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा.